गुणाकार करण्याची सर्वात सोपी जपानी पद्धत फक्त 5 सेकंदामध्ये रेषा ओढा, गुणाकार करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुट वाट मंदी पोचती त्याला. रगत निघल तरी बी हसल शाबास केची, रगत निघल तरी बी हसल शाबास केची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची. हा पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा हवी कुणाची. फिनिक्स, जी चॅम्प अबॅकस आणि ब्रेन जिम ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅचसाठी प्रवेश सुरू. आठवड्यातून फक्त 2 दिवस. आजच आपल्या मोफत डेमो क्लाससाठी संपर्क करा. पत्ता: महादेव मंदिर जवळ शास्त्री चौक, नळदुर्ग. संपर्क क्रमांक 8830331683. Very good morning. Sit down. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सर्वजण? अभ्यास करताय ना? बघा, आपल्याला बऱ्याच वेळेस असं होतं की पाढे येत नाही, परंतु त्या संख्यांचा गुणाकार आपल्याला करावा लागतो, बरोबर? हो. परंतु काय होतं, आपल्याला पाढे पाठ नसल्यानंतर आपल्याला गुणाकार कसा करायचा याची एक मी पद्धत सांगणार आहे. जी पद्धत जपानमध्ये वापरली जाते, म्हणजेच आपला टॉपिक आहे तो आहे गुणाकार करण्याची जपानी पद्धत. अर्थात त्याला आपण सर्वात सोपी पद्धत असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. आता याच्यामध्ये जर उदाहरण घेतलं की 2 गुणिले 3, याच्यामध्ये समजा आपल्याला 2चा आणि 3चा या दोन्हीचा पण पाढा नाही. मग आपल्याला काय करायचंय, फक्त रेषा ओढायचंय. रेषा ओढली की आपलं उत्तर येणार आहे. बघा, अगोदर किती आहे? 2, 1, 2. त्यानंतर खाली 3 आहे म्हणून उभे 3 रेषा ओढतो मी. 1, 2, 3. आता या रेषा ओढल्यानंतर माझं उत्तर आलेलं आहे, तर उत्तर आहे ते 6. मग 6 उत्तर कसं आलं? ज्यावेळेस आपण रेषा ओढतो त्यावेळेस काय करायचं, त्या मिळालेले जे बिंदू आहेत ते बिंदू आपल्याला मोजून घ्यायचे. म्हणजे बघा, 1, 2, 3, 4, 5, 6. ते बिंदू मोजल्यानंतर येणार ते उत्तर आहे. ते उत्तर म्हणजेच काय, ते गुणाकाराचं उत्तर येणार आहे. त्यानंतर आता आपण काय करू, दुसरं एक उदाहरण पाहू. आता दुसरं उदाहरण किती? 3 गुणिले 4. मग अगोदर सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, 3 रेषा आडव्या ओढाव्या लागतील. 1, 2, 3. त्यानंतर खाली 4 दिलेला आहे म्हणून 4 रेषा आपल्याला उभ्या ओढायच्या. 1, 2, 3, 4. आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये जे आलेला जे बिंदू जॉईंट झालेले आहे ते बिंदू मोजायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 11 आणि 12. मग हे 12 बिंदू म्हणजे त्या प्रश्नाचं काय ते उत्तर आहे. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. आता हे झालं आपलं 1 अंकी संख्यांसाठी. मग 2 अंकी संख्यांसाठी आपल्याला काय करायचं ते आता आपल्याला पाहायचंय. 2 अंकी संख्यांसाठीचं पण उदाहरण आपण घेऊया आता. उदाहरण 12 गुणिले 21. आता याच्यामध्ये आपल्याला कोणत्या पाढ्याची गरज लागते? 21चा पाढा. परंतु समजा आपल्याला 21चा पाढा येत नाही, मग आपल्याला काय करायचंय, या 2 संख्यांचे गट तयार करायचे, डावी बाजू आणि उजवी बाजू. आता वरची जी संख्या आहे किती आहे? 12. 12च्या डाव्या बाजूची संख्या किती? 1. मग इथं काय करायचं, आडवी एक लाईन मारून घ्यायची. त्यानंतर थोडस अंतर सोडायचं. त्यानंतरचा नंबर कोणता आहे? 2. मग अंतर सोडायचं, हे 1, 2. त्यानंतर खालच्या संख्येमध्ये किती दिलेलं आहे? 2, 1. मग उभी रेष मारून घ्यायच्या 2, कारण डाव्या बाजूला 2 आहे. मग डाव्या बाजूला 2 रेषा मारायच्या. 1, 2. थोडस परत अंतर ठेवायचं, इकडची राहिलेली एक रेष मारून घ्यायची. आता
आपलं उत्तर तयार आहे. बघा आता बिंदू मोजताना थोडस 2 अंकी संख्यामध्ये आपल्याला वेगळं करावं लागेल. आता याच्यामध्ये 4 कोपरे तयार होतात. हा 1 2 3 4. आता या संख्या मोजत असताना काय करायचं, उजव्या बाजूला सर्वात खालच्या बाजूला काय करायचं, मोजायला चालू करायचं. म्हणजे हा कोपरा. मग इथे बघा हे 1 आणि हे 2. म्हणजे इथं आलं आपलं 2 लिहून घ्यायचं. त्यानंतर वरचा कोपरा घ्यायचा. पण वरच्या कोपऱ्यात मोजत असताना काय करायचा, त्याच्या समोरचा तिरका कोपरा पण घ्यायचा. मग हा 1 2 3 4 आणि हे 5. मग इथं लिहायचं 5. त्याच्यानंतर शेवटची स्टेप राहिली हा कोपरा. मग या कोपऱ्यामध्ये किती बिंदू आहेत, 1 2. मग इथं लिहून घ्यायचं 2. आपलं जे उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे 12 गुणिले 21 चं उत्तर आलेलं आहे 252. आता याच्यामध्ये आणखीन आपण उदाहरण पाहू म्हणजे तुम्हाला लवकर समजेल. आता दुसरं उदाहरण घेऊ आपण. आता याच्यामध्ये दुसरं उदाहरण बघा, 31 गुणिले 22. आता याचं उत्तर बघा कसं काढायचं आपल्याला. तर याच्यामध्ये वरच्या संख्येत वरती जी संख्या दिलेली आहे त्याची डावी संख्या किती आहे, 3. मग काय करायचं, 1 2 3. थोडस अंतर ठेवायचं. परत खाली किती, 1 रेष मारून घ्यायची. त्यानंतर दोन्हीकडे 2 2 येणार. इथं 2 रेषा मारायच्या, अंतर सोडायचं, इथं 2 रेषा मारून घ्यायचे. हा आलेले बिंदू आपल्याला मोजायचं, त्यावरून उत्तर निघणार आहे. आता इथं किती आलेलं आहे, 2 1 2. इथं लिहायचं 2. त्यानंतर वरचा कोपरा 1 2 3 4 5 6. त्यानंतर 7 8. कारण आपल्याला तिरकं कोपरा मोजायचं. किती झालं, 8 झाली. मग इथं लिहायचं 8. त्यानंतर राहिलेला एक कोपरा मोजायचा, 1 2 3 4 5 6. हे झालं 682. 31 गुणिले 22 चं उत्तर आलं 682. आता काही उदाहरण आणखीन दुसरे पण आपण पाहणार आहोत. आता आपण कोणकोणते उदाहरण पाहिलेले, 1 अंकी संख्यांचा गुणाकार, त्यानंतर 2 अंकी संख्यांचा गुणाकार. अशा प्रकारे आपला जो आजचा गुणाकार करण्याची सर्वात सोपी पद्धत हा जो भाग होता तो इथं संपलेला आहे. त्याच्या पुढचा जो काही भाग असेल मग त्याच्यामध्ये याच्या अगोदरच्या प्लेलिस्ट मध्ये मी टाकलेले व्हिडिओ युट्यूब वरती, की 1 ते 10 पर्यंतचे पाढे कसे तयार करायचे, 11 ते 99 पर्यंतचे कसे करायचे आणि 99च्या पुढचे 1000 पर्यंतचे पाढे कसे तयार करायचे हे मी शिकवलेलं आहे. त्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आणि याच्या पुढचे जे व्हिडिओ असतील ते असे असतील की एखाद्या संख्येचा जर वर्ग असेल तर ती संख्या कोणत्या संख्येचा वर्गमूळ आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. उदाहरण, आता जर 4 आहे, 4 कशाचा वर्गमूळ आहे, 2 चा वर्गमूळ आहे. आता हे आपल्याला पाठ आहे म्हणून ठीक आहे, परंतु जर त्याच संख्या मोठ्या असतील तर त्यांचं वर्गमूळ अगदी काही सेकंदामध्ये कसं काढायचं हे सुद्धा मी तुम्हाला याच्यामध्ये आपल्या चॅनल मध्ये मी शिकवणार आहे. सर्वांनी आपल्या चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.